श्रीदेवी शांतादुर्गा आणि इतर पंचायतनाच्या चरणी लीन होऊन रंगदेवता व नाट्य नटेश्वराला भावपूर्ण स्मरून व रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून माऊली शांतादुर्गा मातेच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त सादर करीत आहोत कैलासवासी भानुदास नकुल परब यांच्या स्मरणार्थ श्रीमती लक्ष्मी भानुदास परब पुरस्कृत आणि नाट्य संपदा गोवा प्रस्तुत राम गणेश गडकरी लिखित आणि चंद्रशेखर गवास दिग्दर्शित 2 अंकी महान अजरामर संगीत नाट्यपुष्प एकच प्याला। ऑर्गन आनंद नाईक, तबला सारंग गिरकर, नेपथ्य रंगमंच व्यवस्था तळेश्वर रंगमंच मये, रंगभूषा अनिल चारी, प्रकाशयोजना सुंदर कारगोटकर, पार्श्वसंगीत सागर गावस, ध्वनी संकलन शिरोडकर साऊंड सर्व्हिस बांदा, नाट्य चित्रीकरण आणि प्रक्षेपण सोहम संगीत, पात्र परिचय सुधाकर सर्वेश परब, सिंधू सौरीचा गवस, रामलाल गोविंद मराठे, तैराम चंद्रशेखर गवस, पद्माकर शैलेश नाईक, भगीरथ बाळा केरकर, गीता विभा वजे, शास्त्री मनोज गवस, खुलाबक्ष अजय परब, मन्याबापू सचिन आसोलकर, जनुभाऊ अभिषेक मळगावकर, सोन्याबापू आणि इन्स्पेक्टर भक्तेश नाईक, रावसाहेब नितीन परब, हुसेन साई दत्त परब। तर सादर करीत आहोत राम गणेश गडकरी लिखित आणि चंद्रशेखर गवास दिग्दर्शित महान अजरामर संगीत नाट्यकृती एकच प्याला। उमा सदा शिव
हॅलो, कोण? रामलाल? अरे हो हो हो, तिच्याकडून सर्व तयारी आहे. हा, पण तू आधी लवकर निघ बघू. अरे हो हो, सांगतो. बर. सिंधू, 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 जरा बाहेर ये पाहू. हे काय घालतच? आपल्या नावानंच हाकामरीत सुटायचं. बघ, काय तुझं नाव टाकू? इश्श, बघ, तूच उलट माझ्या नावानं हाका मारत सुटशील. हे बघ, भाई साहेबांनी विचारलंय त्याच्या निघण्याची सर्व तयारी आहे का म्हणून. तयारी सर्व आहे, पण भाई जाणार कुठल्याही कामात उत्साह तो कसा वाटत नाही.
आपण जन्माला आलो आहो ते इतकं चमत्कारिक आहे की त्यातल्या चांगल्या गोष्टींचीच अपेक्षा करायला निरंतर नुसत्या दुःखात दिवस काढावे लागतील. आणि केव्हाही असं उत्साह सोडून चालायचं नाही. शिवाय रामलाल भाई जातो आहे तो केवढ्या महत्वाच्या कामासाठी. या प्रसंगी आपण त्याला आपल्या निरुत्साहानं असं तद्रूप करायचं भलतंच. आपण तर त्याचा उत्साह द्विगुणित केला पाहिजे. भलतंच सोंग कसं आणता येईल असं? पुरुषांना पाषाण हृदयाचे म्हणतात ते असं एखाद्या वेळी खरं वाटायला लागतं. आपल्याला नाही का वाईट वाटत? माझ्या पाषाण हृदयावर रामलालच्या गतउपकारांचे शिलालेखच तुला पाहायला मिळतील. तुझ्या माहेरच्या माणसांचा आणि भाईंचा नुसता स्नेहसंबंधच असेल, पण मला तर तो वडिलांच्या ठिकाणी आहे. रस्त्यानं चालता चालता रामलालचं नाव जरी लक्षात आलं म्हणजे मला ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड आठवतं. सिंधू हे सोन्याचे दिवस आज आपण पाहतो आहोत याचं कारण रामलालची कृपा. शिवाय भाई जाणार म्हणून वाईट वाटल्याशिवाय कसं राहील. परंतु या संसारात नेहमी परिणामांकडे दृष्टी ठेवून चालावं लागतं. अगं आपण अशी दुर्मुखल्यासारखी बसलो आणि समज एकदम रामलाल आला. हे घे. दादा तुला 100 वर्षांचं आयुष्य आहे. 100 वर्षांचं? हे खरं ना? मग शांत मनानं आनंदानं त्याला जायला निरोप दे पाहू. भाई हिचं समाधान करता करता मला आता पुरेसं झालंय. बरं, मला वाटतं वकिलीची सनद सोडून देऊन हा एवढाच उद्योग करीत बसावं लागणार आहे मला. बरं भाई, इथून जायचं कधी? थांब बाई, इथून जायचं कधी हे सांगण्यापेक्षा इथं परत यायचं कधी हे नक्की सांग पाहू एकदा. खरं सांग हो अगदी. मग इतके दिवस मी सांगत आलो ते खोटंच का? मी पुष्कळ म्हटलं अमुकच दिवसांनी येईन म्हणून, 2 वर्षांनी येईन म्हणतो, पण संकल्प आणि सिद्धी यामध्ये परमेश्वराची इच्छा उभी असते. कुणास ठाऊक मी 2 महिन्यांनी येईन की 2 वर्षांनी येईन. इतकं होऊन कदाचित जाणारही नाही, कदाचित येणारही नाही. कदाचित हीच आम्हा सर्वांची शेवटची भेट असेल. कारण परमगहन ईश काम, परमगहन ईश काम, परमगहन ईश काम, परमगहन ईश काम. विश्वाजरी पुण्यधाम, विश्वाजरी पुण्यधाम, विश्वाजरी पुण्यधाम, विश्वाजरी पुण्यधाम. मनुजातरी गूढचरम, मनुजातरी गूढचरम. चिरभेद साधे, चिरभेद
मनीषा मानसे मनीषा मानसे मनीषा मानसे मनीषा गणन काय दादे गणन काय दादे परम गहन ईशका परम गहन ईशका परम गहन परम गहन परम गहन ईशका. भाई तू अगदी पडत मूर्ख आहेस. अरे इकडच्या तिकडच्या गोष्टींची धरणं बांधून इतका वेळ मी या गंगा यमुना थोपवून धरल्या होत्या. अरे तुझ्या आशीर्वादानं त्यांचा वाहता संसार मनासारखा सुरू झाला बघ. पण वेड्या तुला माहीत नाही, शास्त्रांची अटक जुगारून सिंधू नदी अटक पार होणं एक वेळ सोपं आहे. बाष्पशक्तीच्या जोरावर महासागराच्या तोडीचे काळा समुद्र, पिवळा समुद्र किंवा तांबडा समुद्र ओलांडणं तर त्यापेक्षाही सोपं आहे. पण मानस सरोवरात उत्पन्न झालेल्या, डोळ्यातून बाहेर येणाऱ्या आणि गालावरच्या गुलाबी समुद्राला मिळणाऱ्या या टीसभर गंगा यमुना तुडवून जाणं हे अजून कोणाही पुरुषाला साध्य झालेलं नाही. मनाची भलतीच फसवणूक करून घ्यायची नाही असा मी कृतसंकल्प केला आहे. सिंधुताई, या चंचल संसारात असल्या कटू सत्याची माणसाला निदान तोंड ओळख तरी असावी, म्हणजे तिच्या पहिल्याच दर्शनानं माणूस निदान गांगारून तरी जात नाही. भाई तुलाही असंच गमत राहायचंय वाटतं. इकडचा स्वभाव तुला लहानपणापासून माहिती आहे ना. ये बैस अशी बैस. सुधा, अरे तूही बैस असा बैस. सुधा, तुझ्या देखत ताई तुला मला 2 शब्द सांगायचे आहेत. असं ताई, आता तूच म्हणालीस ना की या सुधाकरचा स्वभाव मला अगदी लहानपणापासून ठाऊक आहे म्हणून. ते अगदी खरं आहे. हा सुधाकर म्हणजे या जनसमुद्राच्या गरीब तळाशी सापडलेले एक अनमोल रत्न आहे. अशी रत्न सापडणे कठीण आणि सापडल्यावरती हाती टिकवणं त्याहूनही कठीण. सुधाकर बुद्धिमान आहे, फार काय अलौकिक बुद्धिमान आहे. तसंच तो जात्या स्वभावानं मानी आहे. म्हणूनच एक गावढळ उदाहरण घेऊन तुला सांगतो. बदकाचं पिल्लू आपल्या जाती धर्माप्रमाणे पाण्यात पोहणीला पडलं की तिच्याबरोबर असलेली आणि तिच्या बरोबरीने वाढलेली कोंबडीची पिल्लं सुद्धा भीतीनं आणि आश्चर्यानं किलकिलाट करायला सुरुवात करतात. सुधाकर सध्या या वकिलीच्या धंद्यात याच अवस्थेतून जात आहे. साऱ्यांनी एकच परीक्षा दिली असल्या कारणानं हा आपल्यातीलच आहे असं त्यांना वाटतं. पण खरं म्हणजे सुधाकर आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढं जात आहे. आणि म्हणूनच याच्या बरोबरीचे वकील मत्सरानं त्याला मागं सारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सुधाकर मागच्याला मागं सारून, बाजूच्याला बाजूला ढकलून, पुढच्याला पुढे ढकलून या जीवनकलहाच्या गर्दीत मार्गक्रमण करत आहे. अशा वेळी धंद्याच्या पटांगणात त्याचं कौतुक करणारा, त्याला धीर देणारा आणि ऐन रागाच्या वेळी त्याचा तोल सांभाळणारा कोणीतरी जिवलग त्याच्या सोबत असणं फार गरजेचं आहे. इतकी वर्ष त्याची ही सेवा माझ्या पामर बुद्धीनं मी करत आलो होतो. पण आता मी विलायतीला चाललोय तेव्हा हा तसा तुझा प्राणच आहे म्हणा. आम्ही काय बोलून चालून परदेशी ते राहीत तरीसुद्धा हा माझा पाठचा भाऊ मी तुझ्या स्वाधीन करून जात आहे. तेव्हा त्याच्या बुद्धिमत्तेला पुरून उरण्याजोग्या कामामध्ये त्याला नेहमी गुंतवून ठेव. आणि कधी काळी मनोभंग होण्याचा प्रसंग आलाच तर चतुर्मुली तू सर्व गुण संपन्न आहेस. शाबास रावला. एकदा पडत मूर्ख म्हटल्यानं तुझं समाधान झालं नाही. भलतंच बोलून तिच्या मागं ही एक दुसरी काळजी उत्पन्न करून ठेवलीस. 2 वर्षांनी तू परत येईपर्यंत तुझ्याबद्दलची काळजी आणि माझ्याबद्दलची काळजी. 2 वर्ष? इतके दिवस आणि इतक्या लांब तू दूरदेशी जाऊन राहणार? आपलं म्हणायला ओळखीचा माणूस सुद्धा दुसरं कोणी नाही आणि त्यातून तुझी ही प्रकृती अशी झालेली. आणि तो इथं राहिला तर तू काय त्याला चिरंजीव करशील? सुधाकर, तुला मनुष्य स्वभावाची आणि त्यातून स्त्री स्वभावाची फारशी कल्पना आलेली दिसत नाही. आपल्या मागे आपल्या प्रियजनांचं काही बरं वाईट झालं तर ते परक्या माणसांच्या हलगर्जीपणामुळे झालं असावं अशी रुखरुख त्यांच्या मनाला नेहमी लागून राहिलेली असते. पण बायकांच्या जंगी असणाऱ्या आपलेपणानं बघायला कोणी असतं तर हा प्रसंग टळला असता असं प्रत्येक फॅटल केसमध्ये त्यांना वाटत असतं.
सर्वांचं सर्वतोपरी रक्षण करण्याची जबाबदारी सर्वसमर्थ परमेश्वरावर आहे. सिंधू, तो परमेश्वर अनुकूल असला म्हणजे हजारो कोसावरच्या खवळलेल्या महासागरात सुद्धा तुझ्या प्रयत्ना वाचून रामलाल सुरक्षित राहील. आणि प्रभूची कृपा एकदा फिरली म्हणजे तुझ्या डोळ्या देखत इथल्या इथं तुझे आटोकाट प्रयत्न चालू असता महासागर नको, तलाव सुद्धा नको, तो अतर्क सामर्थ्यवान प्रभू मला एखाद्या लहानशा पेल्यात सुद्धा बुडवून टाकेल. नमस्कार दादासाहेब. काय रे, टांगा आणलायस? इतक्यात कशाला? जेवण झाल्यावर इथल्या इथं आणता येतील म्हणून. हे बघ, वेळ थोडा उरलाय अगदी. सिंधू, लवकर पाठ मांडण्याची व्यवस्था कर. ठीक आहे. तळेराम, जा 2-3 टांगे घेऊन ये. आज आपण सगळेच भाईला पोचवायला जाणार. जा लवकर. भाई, तू असा सचिंत का? वैद्यविद्येचा अभ्यास करण्यासाठी आज मी हा हिंदुस्थान देश सोडून युरोपात जात आहे. सुधाकर, माणसाच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा ही स्थित्यंतर येतात तेव्हा तेव्हा गतकाळाची स्मृती आणि भावी काळाच्या कल्पना यांच्या तर्कातील श्रमिश्रणानं चित्तवृत्ती अगदी व्याकुल होतात. विद्यार्जनाचा समाप्तीचा काल, विवाहाचा प्रसंग, रोजगाराची सुरुवात आणि घरातील वडीलधाऱ्या माणसांचा मृत्यू, अशा प्रत्येक वेळी ही स्थित्यंतरं माणसाच्या आयुष्यात नेहमी घडून येत असतात. आज मला माझ्या नजरेसमोरून जात असलेलं हिंदुस्थानचं दारिद्र्य आणि उद्या दिसणारं इंग्लंडचं वैभव, या दोन्हीही गोष्टी दिसत आहेत. अशा वेळी मनात कालवा झाली तर त्यात आश्चर्य ते कोणतं? लायकी आणि नालायकीचा प्रश्न काय तो फक्त जननी आणि जन्मभूमी यांचा वारसा हक्कच मिळवण्यासाठी असतो असं नाही. एक पुत्र 42 कुळं उद्धारणारा असतो, तर एक पुत्र 42 कुळं बुडविणारा असतो. पण दोघांनाही आपल्या जन्मदात्रीकडे बोट दाखवून सारख्याच अधिकारानं म्हणता येतं की ही माझी आई आहे. या भूमीवर तुझा, माझा, याचा, त्याचा, सर्वांचाच प्रेमाचा सारखाच हक्क आहे. ऋषीश्वरांच्या यज्ञकर्माची ही यागभूमी, शिबी गौतमासारख्या महात्म्यांची ही त्यागभूमी, प्रतापशाली वीरांची ही कर्मभूमी, युधिष्ठिर अशोकासारख्या पुण्य श्लोकांची ही धर्मभूमी, तीच ही माझी जन्मभूमी. या जन्मभूमीकडे पाहून मागं शिवछत्रपती ज्या अधिकारानं म्हणाले होते त्याच अधिकारानं लोकमान्य टिळकही म्हणत आहेत की ही माझी जन्मभूमी आहे. उद्या इंग्लंडहून परत आल्यावर माझ्यासारख्या पामरालाही म्हणता आलं पाहिजे की ही माझी जन्मभूमी आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयश. माझी आई वारली भाई, त्यावेळी मला जो तीव्र शोकावेग झाला त्याचा आज मी अनुभव घेतो आहे. माता वियोगे महत
मधुर